नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण मस्त मिश्र डाळ बनवणार आहोत। छान झणझणीत मस्त भाकरीबरोबर खाण्यासाठी। भाजीला काय करावं सुचत नसेल तर अशा पद्धतीने एकदा मिश्र डाळ बनवून बघा। त्यासाठी मी 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। बघा, मी साल असलेली उडदाची डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ घेतलेली आहे, मसूर डाळ घेतलेली आहे आणि मूग डाळ घेतलेली आहे आणि चणा डाळ घेतलेली आहे। सर्व डाळी मी समप्रमाणात घेतलेली आहेत। आता आपण ही डाळ एका गंजामध्ये घालूया आणि पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया। बघा, अशा पद्धतीने चोळून व्यवस्थित धुवून घेऊया। बघा, अशा पद्धतीने बनवलेली आपण जर डाळ बनवली तर सर्व डाळांचं पोषणसुद्धा मिळतं आणि सर्व डाळी आपल्याला खाण्यामध्ये येतात। बघा, आता डाळ पूर्णपणे धुवून झालेली आहे। आता आपण त्यामध्ये पाणी घालूया आणि त्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार, अर्धा पडी तेल घालूया आणि अर्धा चम्मच हळद घालूया। कुकरमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण कुकरच्या मीडियम फ्लेमवरती 4 शिट्या काढून घेऊया। बघा, आता आपण गॅसवर कुकर ठेवून देऊया। त्यानंतर काही मसाले घेतले ते बघा, एक कांदा घेतलेला आहे, टमाटर घेतलेला आहे, 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर काही सुके मसाले घेतलेले आहे भाजीसाठी, ते पाहूया। अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे, अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे, अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, 1 चम्मच लाल तिखट घेतलेले आहे, 1 चम्मच धनिया पावडर घेतलेली आहे। आता आपण शिजवलेली जी आपली मिश्र डाळ आहे ती पाहूया। बघा, भांडा आपण आता काढून घेऊया। बघा, आपल्याला अशा पद्धतीची मस्त डाळ शिजवून घ्यायची आहे। अगदी जास्त प्रमाणात जर तुम्ही शिजवली तर ते डाळ पूर्णपणे असं गलगलाचं वरण तयार होतं, चिकट असं। बघा, अशा पद्धतीने अशी डाळ आपल्याला हवी आहे। त्यानंतर आपण आता भाजीला फोडणी घालूया। त्यासाठी मी कढईमध्ये 2 पडी तेल घातलेलं आहे। त्यानंतर तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालूया, जिरं घालूया आणि कांदा कट करून घेतलेला आहे तो घालूया। त्यानंतर लसूणची आणि आल्याची जी पेस्ट बनवून ठेवलेली आहे ती घालूया, हिरवी मिरची घालूया, टमाटर आणि कढीपत्ता। आता 1 ते 2 मिनिटं मस्त असं फ्राय करून घेऊया, मस्त छान टमाटर। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, त्यामुळे कांदा आणि टमाटर लवकर शिजतात, लवकर असे मऊ होतात। बघा, आता व्यवस्थित आपण हे मसाले छान मस्त फ्राय करून घेऊया, कांदा टमाटर छान। बघा, आता कांदा आणि टमाटर छान शिजलेला आहे। बघा, व्यवस्थित अशा पद्धतीची मस्त भाजी बनवलेली तर छान भाकरीबरोबर खूप छान लागते। अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। आणि थोडासा कोथिंबीर घालूया। कोथिंबीरमध्ये असा मसाल्यामध्ये घातल्यामुळे भाजी खूप छान होते, मस्त भाजी आपली चवीला खूप छान येते। बघा, आता मग कांदा टमाटर वगैरे सर्व आता व्यवस्थित झालेलं आहे। त्यानंतर आपण जे सुके मसाले घेतलेले आहेत ते घालून घेऊया। बघा, सुके मसाले घालूया, ते सुद्धा 1-2 मिनिटाचे परतून घेऊया, तर पूर्णपणे कच्चेपणा निघेपर्यंत। बघा, तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे म्हणजे तिखट आहे ते थोडं कमी घातलेलं आहे। बघा, छान आता मसाला आपला व्यवस्थित झालेला आहे। आता आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे त्यामधलं मी डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि डाळ आपण आता त्या मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि एक छान उकळी काढून घेऊया। आपल्या मसाल्यामध्ये डाळ छान मस्त शिजल्या जाते आणि मस्त अशी भाजी चवीला आपली तयार होते। बघा, छान, आणि भाजीला तरीसुद्धा छान येते। बघा, आता छान मस्त आता भाजी आपली झालेली आहे। आता एक छान उकळी काढून घेऊया। बघा, मस्त अशी घट्टसर आहे सध्या। बघा, भाजीला छान उकळी आलेली आहे। आता आपण जे राहिलेलं जे पाणी होतं काढून ठेवलं डाळीवरचं ते घालून घेऊया। आणि तुम्हाला हवं त्या पातळ घट्ट जशी हवी आहे तशी तुम्ही भाजी करू शकता। बघा, ते डाळीवरचं पाणी आहे ते घालून घेऊया। आता एक छान मस्त उकळी काढून घेऊया। बघा, आता छान मस्त असं पातळ असा रस्सा झालेला आहे। बघा, मस्त झालेली आहे।
तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला रेसिपी मला कशी वाटलेली आहे. आणि जी राहिलेली थोडीशी कोथिंबीर आहे ती सुद्धा घालून घेऊया आपण आणि एक छान उकळी काढून घेऊया. आणि उकळी आल्यानंतर आपण 5 ते 7 मिनटं मंद आचेवर भाजी शिजायला ठेवूया. बघा आता भाजी मस्त छान जाडसर अशी झालेली आहे, घट्टसर. मस्त भाकरीबरोबर छान, खूप छान ही भाजी लागते किंवा पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता. मस्त अशी आपली मिश्र डाळ तयार होते. बघा आता छान आपली डाळ तयार आहे खाण्यासाठी. बघा छान मस्त आपलं मिश्र डाळीचं वरण तयार झालेलं आहे. आता आपण चला डिशमध्ये घेऊया. बघा मस्त छान भाकरी आहे, त्याबरोबर मस्त कांदा, टमाटर, लिंबू असलं तर खूप छान लागतं. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी कशी वाटली आहे.